काम ही उनकी पहचान है। ऐसे एक सफल, एक होनहार व्यक्ति हम सबके बीच में मौजूद है, इंजीनियर आतिक शेख। सर, आपका बहुत बहुत स्वागत है। थैंक यू। आइकॉन स्टील बिल्ड आइकॉन की इस विशेष मुलाकात में आपका बहुत बहुत स्वागत। थैंक यू। सर, आपको मैं कुछ सवाल पूछूंगा, मराठी में पूछूंगा, आपको जैसा लगे वैसा आप मराठी या फिर हिंदी में आप इसका जवाब दे सकते हैं। बिलकुल। ओके, तर सरांना मी काही प्रश्न विचारणार आहे। त्यातला पहिला प्रश्न, सर आतापर्यंतचा तुमचा प्रवास, आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कसा अनुभव घेतला, आतापर्यंतचा एक शॉर्ट मध्ये प्रवास प्रेक्षकांना आपल्याला सांगायचा। प्रवास हा म्हणजे डिग्री म्हणजे की नाही बाहेरच्या स्टेटमध्ये झालते, हैदराबादला। तिथं मी 10 वर्ष एक्सपिरियन्स घेतला। परंतु तिथं आहे की नाही खूप यानी की रायझर बिल्डिंग आणि खूप म्हणजे जी प्लस जसं 15-20 बिल्डिंग प्लस जे फ्लोर असतात त्याचे की नाही जास्त कन्स्ट्रक्शन होत नव्हतं। तर मला स्टील डिझाईनसाठी हे ना मुंबईला 2 वर्ष काम करावं लागलं। मग तिथून येऊन मग लातूरला काही दिवस काम केलं, त्याच्यानंतर आता मुखेडला मी काम करत आहे। हां, तर काम करत असताना आता खूप काही अनुभव येतात की स्टार्टिंगला तुम्ही ॲज अ इंजिनियर आहे, परंतु काय क्युरिंग करणं, मटेरियलचं क्वांटिटी मोजणे, हे असे काही खूप काही अनुभव आहेत। नंतर जाऊन मग आपल्याला मग इंजिनियर म्हणजे आपण रिप्रेझेंट करतो। 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स तुम्ही केले आहेत आणि हो, जवळजवळ 15 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे। हो। सर, कशी आव्हाने म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना या 15 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला बरेच अनुभव आले असतील, काही चांगले काही वाईट, आणि बरेच आव्हाने सुद्धा आले आहेत। राइट, मतलब बहुत चुनौतियां आपको आई। बिल्कुल। तो उन चुनौतियों का सामना आपने कैसे किया? चुनौतियां तो बहुत सारे आते रहते हैं। डिफिकल्ट रहता, कभी कि नहीं लैंड कहीं लेवल नहीं रहता, कभी कहीं पर कि नहीं हार्ड रूम होता, कहीं सॉफ्ट रूम रहता, कहीं क्लाइंट का कम्युनिकेशन हमसे और उनसे मिसअंडरस्टैंडिंग होता है। इसकी वजह से क्या है कि बहुत सारा है कि नहीं प्रॉब्लम क्रिएट होता है कि भाई मैंने एक बात वहाँ पर जाके साइड पे जाकर ये यानी कि जो करना है काम उसको मैंने गाइडेंस यानी कि मिस्त्री को और ओनर के सामने मैंने बताया, लेकिन वहाँ जाने के बाद मैं आने के बाद कुछ और काम हो गया। फिर बाद में बताया कि ऐसा क्यों हुआ, नहीं तुमने बताया था। उसमें ऐसे बहुत सारे प्रॉब्लम्स क्रिएट होती, क्योंकि जैसे अपन प्लान बनाते उसमें से 70% रिप्रेजेंट होता है, 20% कहीं ना कहीं ओनर की तरफ से चेंजेस होते हैं। सही। तो उसमें हमको थोड़ा सा गिल्टी फील होता है कि भाई ऐसा कहा, ये क्यों, ये ऐसा क्यों, भाई मैंने आपको प्लानिंग अपना हो गया, फिर प्लानिंग से हटके क्यों। इससे बहुत सारे प्रॉब्लम फेस मेसन को फेस करना पड़ता है, क्योंकि मेसन हमसे ज़्यादा एक्सपीरियंस वाला रहता, तो वो थोड़ा सा क्या करता है कि भाई अपने को थोड़ा सा सिखाने का, तो समझाने का, तो बताने की कोशिश करता। फिर हम एक इंजीनियर है तो हमारे अंदर एक ईगो रहता, तो हम उसकी बात क्यों सुने। तो ये सारी बहुत सारी चीज़ें रहती। फिर बाद में ऐसा रहता है कि कोई काम करने वाला जो ओनर रहता, उसके रिलेटिव्स में या तो उसके फ्रेंड सर्कल में कोई ना कोई कंस्ट्रक्शन का एक्सपीरियंस बंदा रहता है, तो वो उसको थोड़ा सा सजेस्ट करता, वो हमको समझाता। ऐसे बहुत सारे फेसेस हैं। कहीं पे है कि नहीं जैसे सैंड बरोबर नहीं है, कहीं पे ईट बरोबर नहीं आती, कहीं पे फिनिशिंग बरोबर नहीं आती, ये ऐसे बहुत सारी चीज़ें। या यशामागे या तुमच्या म्हणजे जसं तुम्ही आता बॅचलर लाईफ जेव्हा तुमची सुरू होती, जेव्हा तुम्ही कॉलेज करत होता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे क्षेत्र दिसले असतील। कोणी म्हटलं असेल या क्षेत्रात जा, कोणी म्हटलं असेल त्या क्षेत्रात जा। बिलकुल बरोबर। हेच क्षेत्र तुम्ही का निवडलं? खूप चांगला क्वेश्चन आहे। ॲक्च्युली मी हैदराबादला शिकत असताना माझ्या क्लासमेटमध्ये म्हणजे सॉरी रूममेटमध्ये आम्ही 6 जण होता। 6 जण मधले 5 जण हे ना IT फील्डचे होते, मी एकटा सिव्हिलचा होतो। आणि ते तेव्हाची 2008-7ची दवा आहे की नाही सॉफ्टवेअर खूप यानी की बूमवर होता, समजा खूप स्कोप होता त्याच्यामध्ये। छोटा मोठा तुम्ही काही बी केला तर तुम्हाला नोकरी 50,000ची पेमेंट भेटणार, आणि सिव्हिल इंजिनियर केल्यानंतर तुम्हाला किती 2,000-2,500ची पेमेंट भेटणार। तर मला कसं होतं की सॉफ्टवेअर इंजिनियर हा कॅपिटल सिटीमध्ये आणि रिच सिटीमध्ये राहू शकतो, यानी जसं की बेंगलोर, पुणे, आउट ऑफ स्टेट। परंतु सिव्हिलमध्ये असं होतं की मी केव्हा बी कधी पण माझ्या आई वडिलाकडे मी राहू शकतो। मी जिथं माझं घर आहे, गावात असो शहरात असो कुठेही असो, मी दुकान मी केव्हा पण चालू करू शकतो सिव्हिलमध्ये। हां, माझ्या मातीमध्ये मी जाऊ शकतो। हां, जसे की तुम्ही IT केला, अमेरिकेला गेला, झाला तिकडे, बेंगलोरला गेला, तुमची माती तुम्ही विसरून गेला। पण या सिव्हिलमध्ये असं आहे, तुम्ही तुमच्या मातीचं आणि तुमचं आहे की नाही ते जे कण आहे, ते तुमचं रिलेशन आहे ते जोडून राहील लोकांसोबत, आईवडिलांसोबत, भावासोबत, हे सगळं आहे। आता माझा भाऊ बी आहे, हैदराबादला होता इंटेरियर डिझाईन म्हणून। तर आईवडिलाला बघणं मला एकट्याला मग प्रॉब्लेम होत होता, तर मग भावाला बोलून घेतलं। ते भावाचा बी होता की आपण गावामध्येच काय करू सिव्हिलमध्ये, असं त्यासाठी मी चूज केला सिव्हिल। म्हणजे या क्षेत्रात देण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त मोटिवेट कोणी केलं? जास्त मोटिवेट म्हणजे आमचे आहे की नाही
म्हणजे पप्पाचे भाऊजी आहेत ते BNC मध्ये इंजिनियर होते बरं आणि आमचे भाऊजी आहेत ते BNC मध्ये गुत्तेदार आहेत. बरं. तर त्याच्या ते दोघंही की सिव्हिलला होते. लहानपासून हे त्यांच्यासोबत जायचो बघायचं होतं. तर थोडं आवड झाली की आपण या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे करायला पाहिजे. आता आपल्याकडे कसं आहे तर 2004ची 5ची गोष्ट रुरल एरियामध्ये कसं होतं फक्त D.Ed करणं B.Ed करणं आणि संपलं. एक आमचे सर मन सांगायचे D.Ed म्हणजे येड म्हणजे लोकांमध्ये येड पण घुसलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय तर करायला पाहिजे. तर ते म्हणजे दोषित होतं. आमचे फिजिक्स सर चव्हाण सर म्हणून आहे त्यांनी सांगायचे की D.Ed म्हणजे लोकांमध्ये आमच्या मुलामध्ये येड बसलेला आहे. तर ते थोडं घेऊन मग आम्ही बाहेर निघालो. मग इथं स्कोप आपल्याला म्हणजे तेव्हा मग इंजिनिअरिंग थोडं हार्ड होती. इथं मग म्हणजे होऊ शकत नाही खूप हार्ड आहे. मग हैदराबादला गेलो. तिथं मग ॲटमॉस्फिअर असा होता की इझी ऑफ यू मध्ये मी इंजिनिअरिंग केलं. तुम्हाला हिंमत भेटली. सर बांधकाम करताना अकुशल कामगारांकडून काम करून घेणं कितपत धोकादायक आहे? अकुशल कामगारांकडून काम करून घेणं धोका कसा आहे म्हणजे त्यांच्याकडे ना प्लॅनिंग नसतो आणि एक टेक्निकल आहे ना टेक्निकल कोणी प्लॅनिंग राहत नाही. मग रेशो जसं आपल्या कॉन्क्रीटचा रेशो आहे की याच्यामध्ये किती एका सिमेंट बॅगमध्ये रेती किती बॅग मिक्स करायचे आणि सँड आहे गिट्टी आहे हे टेक्निकल इश्यू काय तर राहत नाही. त्याच्यामुळे की नाही बिल्डिंगचं जे स्ट्रेंथ आहे बिल्डिंगची जी कॅपॅसिटी आहे ते तर ॲक्च्युली हे की नाही बेसमध्ये ते संपतो. त्याची कॅपॅसिटी संपली आणि काम आहे की नाही जे दर्जाचं व्हायला पाहिजे होतं फिनिशिंगमध्ये स्ट्रेंथमध्ये त्याची क्वालिटीमध्ये ते काम होत नाही. एक तो पैसा जातो आणि काम बरोबर होत नाही. वा क्या बात. पुढचा प्रश्न सरांना विचारतोय. सर बांधकाम करताना तुम्ही साहित्य निवडीविषयी कशी काळजी घेता? साहित्य निवड करताना ॲक्च्युली आम्ही प्रत्येक कंपनीमध्ये आहे ते मॅन्युफॅक्चरिंग तसं काय आहे हे बेस पहिले तो गोष्ट ब्रँड बघतो. ब्रँडच्या नंतर त्याच्यामध्ये मग की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग काय आहे. जसे खूप काही कंपनीचे स्टीलचे असो सिमेंटचे असो हे कंपनी जो आमच्याकडे डीलर डिस्ट्रीब्युटर शॉपवाले येतात ते आमचं कम्युनिकेशन करतात. आमच्यामध्ये आता आम्ही अपडेट केला याच्यामध्ये हे आम्ही वापर करतात. जसं की सिमेंटमध्ये हे ॲश कमी प्रमाणात आहे हे केमिकल कमी प्रमाणात वापर आहे ते बेसिक आम्ही बघतो प्रत्येकामध्ये की मेसन इवन प्लॅनिंग केल्यानंतर फर्स्ट असतो मेसन की मेसन आहे की नाही एक अनुभवी पाहिजे एक्सपिरियन्स फोल्डर पाहिजे आणि चांगलं त्याच्याकडे मॅन पॉवर पाहिजे. नंतर मग हे की नाही मग रेती जे आहे त्याचे की नाही रेती गिट्टी त्याचा प्रॉपर साईज जे आहे गिट्टीचा 11-12 mm जे 16 mm करतो ते आपल्या साईडवर रिप्रेझेंट पाहिजे. हे सगळं काही थोडंसं त्याला निहाळतो. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चात एक दर्जेदार घर बनावं. तर यासाठी तुम्ही काय करता? आता कमी याच्यामध्ये पहिलं तर आम्ही काय करतो क्लायंटला हे क्लिअर सांगतो तुमचा बजेट कमी आहे तुम्ही स्ट्रक्चरमध्ये नो कॉम्प्रोमाइज. स्ट्रक्चरमध्ये एक सळी वापर करायची आहे तर जसं की आपल्याला इथं लोकलमध्ये की नाही ते म्हणजे तुकडामध्ये मिक्स कंपनीमध्ये घेतलं तर मध्ये भेटते नाही. प्रॉपर सळी आहे एक कंपनीची घ्या आणि ब्रँड कंपनी घ्या आणि सिमेंट आहे एक ब्रँड कंपनीची घ्या. स्ट्रक्चरमध्ये नो कॉम्प्रोमाइज. तुम्ही स्ट्रक्चर आहे की नाही एक चांगलं उभा करा कारण की आज तुमच्याकडे बजेट कमी आहे. तुम्ही आज बजेट कमी आहे म्हणून तुम्ही हे की नाही म्हणजे कमी खर्चामध्ये बांधकाम करायचा विचार करता पण उद्याला तुमच्या लेकराकडे तुमच्याकडे मग फायनान्शियल प्रॉब्लेम चांगली झाली मग तेव्हा तुम्हाला वरी त्याच्यावर बांधकाम करायचं असलं तर मग काय करता. खाली तर तुम्ही कमी खर्च आहे म्हणून तुम्ही की नाही स्ट्रक्चर तुम्ही की नाही कमकुवत आणि वीक उभा केल्या त्याच्यावर तर आता उभा करता येणार नाही. तर त्यासाठी मी काय सांगता की तुम्ही मध्ये इंटरनल जे आहे टाईल्स आहे पुट्टी आहे फ्लश डोअर आहेत मग खूप काही समजा की दुसरे इंटिरियर जेवढे आहे हे तुम्ही कमी खर्चामध्ये करून घ्या पण स्ट्रक्चर आहे ना एक स्ट्रॉंग बनवून घ्या. अशा ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायला असले कॉम्प्रोमाइज नाही. रूम कमी काढली तर चालते. आम्ही सांगतो की 4 रूम त्याने म्हणतात आम्हाला 6 रूम पाहिजे नाही तुम्ही 3 रूमच करा. हो ना परंतु हे की नाही स्ट्रक्चर नको. सर आजकाल बजेटनुसार घर बनवायचं हा विचार सुरू आहे तर आपण याला प्राधान्य द्याल का? कमी बजेटमध्ये म्हणजे आज बनवायचा विचार करतायत म्हणजे कसं आहे मार्केटमध्ये आज गुत्तेदार खूप झालेत. प्रॉपर टंकी प्रोजेक्ट जे आहे करणारे हे इंजिनियर नसून हे की नाही मिस्त्री लोक आणि एक कमी अनुभवी लोक हे की नाही गुत्तेदारी चालू करायला विथ मटेरियल्स आहेत. आणि त्यांनी काय करतात मार्केटमध्ये फंडा चालू आहे की
तुम्हाला एक दिवसात मार्केटमध्ये ISOच्या स्टँडर्डच्या हिशोबाने आणि गव्हर्नमेंटच्या हिशोबानं 1700 DSRच्या हिशोबाने मार्केट रेटच्या हिशोबाने 1700 ते 1800 पर स्क्वेअर फीट बांधकामचा रेट आहे. पण मार्केटमध्ये काय आहे 1000 आणि 900च्या स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने काम करतायत. ते बिल्डिंग काय कामाचे नाही. बरोबर. ठीक आहे, एक मला आहे की माझ्या स्वप्नाचं घर झालं, परंतु किती वर्षासाठी झालं, कसं झालं, किती दिवस तुम्ही त्याच्यात राहू शकता. तुम्हाला 50 वर्ष राहतो, 10 वर्षामध्ये ती बिल्डिंग एक क्रॅक पडणार, त्याला मग हे की नाही मग डेमोलिश करावं लागलं, मग रिकन्स्ट्रक्शन करावं लागलं. याचं नुकसान खूप मार्केटमध्ये होणार आहे. हे लोकांना कळा गेलं की आम्हाला आहे की नाही ते इंजिनियर चांगलं होतं 20 लाखामध्ये आणि 10 लाखामध्ये आमचे बुद्धिदांना बांधकाम करून देऊन टाकलं. पण त्याची लाईफ ते बघत नाही. बरोबर. ही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण आता आपण खूप काही कन्व्हिन्स करायला बघतो, पण तो ऐकले ठीक आहे, ऐकणं गेलं तर ते त्यांची मर्जी. आतिक सर, आपला हा व्हिडिओ, आजची ही मुलाखत बरेच विद्यार्थी सुद्धा पाहत आहेत. बरोबर. काही फ्रेशर्स विद्यार्थी आहेत, काही सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना घर बांधायचे. तर त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल, काय सल्ला द्याल या मुलाखतीच्या माध्यमाने? फर्स्ट ऑफ ऑल तर जे नवीन जे पोरं आहे की नाही इंजिनिअरिंग करून पासआउट होऊन जे बाहेर येत आहेत त्यांना हे सल्ला आहे, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये याल ते एक अनुभवी आर्किटेक्टकडे इंजिनिअरकडे अनुभव घेऊन मार्केटमध्ये उतरा. पासआउट केला, डायरेक्ट ऑफिस टाकलं आणि काम स्टार्ट केलं, ठीक आहे, तुम्हाला प्लॅनिंग तर आहे की नाही इंजिनियर न करता आज आहे की नाही एक काय म्हणतात त्याला गुत्तेदार बी प्लॅनिंग करू शकतो. परंतु तो जे टेक्निकल जे गोष्टी आहेत ते अनुभव आर्किटेक्ट कडून तुम्हाला शिकता येईल. जास्त करून तुम्ही आर्किटेक्टकडे तुमचा टाइम स्पेंड करा. असं नाही की तुम्ही पासआउट झाला, वर्षभर तुम्ही काम केलं, डायरेक्ट मार्केटमध्ये उतरला, त्याच्यामध्ये तुमचं काही नुकसान होणार नाही, तुम्हाला आता पैसे भेटणार. परंतु जे स्वप्नाचं घर बांधू इच्छितात त्यांचा हा प्रॉब्लेम होऊन जातो की थोड्या दिवसांत घरामध्ये जे प्रॉब्लेम क्रिएट होतात की वास्तूचा प्रॉब्लेम आहे, कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे, स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे, हे खूप काही. तर हे पोरांनी काय करायला पाहिजे, अनुभव घेऊन मार्केटमध्ये यायला पाहिजे. आणि दुसरे घर बांधणारे बी हे की नाही बांधकाम करत असताना एक चांगला इंजिनियर, एक अनुभवी इंजिनियर कडून प्लॅनिंग घ्यावं, जेणेकरून तुमचा घर आहे की नाही मग जे तुम्ही स्वप्नामध्ये पाहत राहता जे प्लॅनिंग केला तसला तुमचा घर आहे की नाही मग रिप्रेझेंट होईल. तसला घर तुमच्या आहे की नाही तुमच्या शहरामध्ये, तुमच्या एरियामध्ये तुमचं घर तसं राहील. आणि तुम्ही बघत बी असाल, तुम्ही की जे चांगलं घर आहे त्या घराला आपण स्वतः बघून सांगतो की अरे हे घर कोणाचं खूप छान कन्स्ट्रक्शन केले, बरोबर आहे. तर त्याच्या बाजूला ते तेवढंच तसंच घर बांधलं, तेवढं पैसा खर्च केलेला आहे. परंतु एक अनुभवी इंजिनियरकडून बांधकाम केलेलं आणि विदाऊट अनुभव इंजिनियरकडून बांधकाम केलेलं त्याच्यामध्ये फरक जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसल. त्यासाठी नवीन इंजिनियर जे पोरं पासआउट होऊन येतात त्याने आज स्ट्रगल करायला तयार नाहीत. म्हणजे कवा मार्केटमध्ये उतरू आणि काम चालू करू, त्याने स्ट्रगल थोडं करावं लागणार. तर तुमच्याकडे आहे की नाही, इव्हन जसं मी सांगलो की स्टार्टिंगला मी आहे ना क्युरिंग केलं, तर तुम्हाला क्युरिंग कसं करायचं ते बी तुम्हाला अनुभव पाहिजे. लोकांना बी हे अनुभव घ्यायला पाहिजे. बरोबर. नक्कीच सरांच्या या मुलाखतीतून सरांच्या एक्सपिरियन्स मधून बऱ्याच गोष्टी आपल्याला आज शिकायला भेटल्या असतील. आणि नक्कीच खूप खूप धन्यवाद सर, आपण बिलकुल वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात. स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने मी तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. मोस्ट वेलकम.